members or materials. Now, what we mechanical peoples are mostly interested in these mechanical properties because our every component is always subjected to some type of force or load. That force is in some situations that force is also called load. That is, throughout the service life of that component, it is subjected to some sort of force or load. For example, connecting rod in ICE engine, it is subjected to some type of force. Now, what is the nature of that force? And under the application of this force, how material will respond? This response of a material is captured and it is called a mechanical property. Now, the response of this material under this varying mechanical environment, this this response has to be recorded in a form of plastic deform, in a form of properties. Now, as you know, if the material is subjected to external load, it will definitely undergo some amount of elastic deformation, or if it is a good material, or if it is possessing sufficient amount of strength, there will be no elastic deformation at all. Or if the applied load is very high, it will undergo plastic deformation. Now, it depends upon your design criteria. म्हणजे एखादं मटेरियल इलास्टिक डिफॉर्मेशन झालं पाहिजे का, किती प्रमाणात झालं पाहिजे का, ते प्लास्टिकली डिफॉर्म झालं पाहिजे, हे ठरवतं कोण? डिझायनर. कारण आता बेरिंग फॉर एक्झाम्पल बेरिंग आहे. आता बेरिंग इट इज अ व्हेरी प्रिसिजन प्रॉडक्ट. बेरिंगमध्ये इलेस्टिक डिफॉर्मेशन कमीत कमी असावं याच्यासाठी बेरिंग डिझाईन केलेली असते. आता समजा बेरिंगमध्ये जर 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर एवढं जर इलास्टिक डिफॉर्मेशन असेल तर त्या शाफ्टच्या रोटेशनमध्ये प्ले तयार होईल. दॅट्स वाय दिस इलास्टिक डिफॉर्मेशन विदिन सम लिमिट इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डिझाईन क्रायटेरिया. तर ते ठीक आहे, डिझाईन ही गोष्ट वेगळी आहे, त्या गोष्टी आपण नंतर ॲड्रेस करू. For this subject, various mechanical properties are stiffness, strength, hardness, ductility, toughness. आता ह्या प्रॉपर्टी तर माहिती आहेत आपल्याला, याचं डिटेलिंग आपण करणार आहोत. बट हाऊ दीज प्रॉपर्टीज आर डिसाइडेड, हाऊ दीज प्रॉपर्टीज आर चेक. म्हणजे असं म्हणता येणार नाही की या मटेरियलची स्ट्रेंथ ही त्या दुसऱ्या मटेरियलपेक्षा जास्त आहे. म्हणजे थोडक्यात स्टेनलेस स्टीलची स्ट्रेंथ ही ॲल्युमिनियमपेक्षा जास्त आहे असं सर्वसाधारणपणे म्हणू शकतो आपण. पण फॉर इंजिनियर्स यू हॅव टू असाइन सम डॉलर फिगर फॉर दॅट. म्हणजे काहीतरी व्हॅल्यू तुम्हाला असाइन करावं लागेल. बाबा स्टीलची स्ट्रेंथ ही 500 आहे, ॲल्युमिनियमची स्ट्रेंथ ही 200 आहे. तर हे जे काय ॲक्च्युअल डिटर्मिनेशन ऑफ स्ट्रेंथ जे आहे, it has to be determined by carefully designed laboratory experiments. आता हे लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट कसे करतात याचा एक सुंदर असा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. ठीक आहे, आपण तत्पुरती थोडं पुढे जाऊन सी what type of loads are possible. Load can be either tensile or compressive or shear. Tensile म्हणजे काय? You can see for this particular application, the force is pulling this member. If the member is subjected to pull type of force, this member gets elongated. This is called as tension. If the member is subjected to compression, म्हणजे दोन्ही साइडनं त्याला जर प्रेस केलं, it will get deformed, it will get reduced in its length. पण लेंथ कमी झाली म्हणजे डायमीटर कमी होतो असं नाही. लेंथ कमी झाली पण डायमीटर वाढलेलं. दिस इज कॉल्ड कॉम्प्रेशन टाइप ऑफ लोडिंग. नाउ इफ द मटेरियल इज गेटिंग डिफॉर्म लाइक दिस, सी द डिफॉर्मेशन इज अलॉंग द प्लेन. दिस टाइप ऑफ लोड ॲप्लिकेशन इज कॉल्ड शियर. आता हे ॲप्लिकेशन सर्वसाधारणपणे शाफ्टिंग मेंबरमध्ये असं असतं. शाफ्ट आहे, शाफ्टला जर एकाच बाजूला होल्ड केलं, फिक्स केलं आणि दुसऱ्या बाजूला टॉर्क अप्लाय केला, it will deform like this. This is called as torsion.
दिस इज ऑल्सो कॉल्ड एज शियर. तर हे वेगवेगळे प्रकारचे लोडिंग एन्व्हायरमेंट आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं फोर्स अप्लाय केला जाऊ शकतो. अर्थात फोर्स ॲप्लिकेशन हे फक्त टेन्शनच असावं किंवा फक्त कॉम्प्रेशनच असावं किंवा फक्त शिअरच असावं असं नाहीये. तुम्हाला मी मागाशी कोट केलेला कनेक्टिंग रॉड जो आहे आयसी इंजिन मधला, इट इज सब्जेक्टेड टू टेन्शन, it is subjected to compression, it is subjected to torsion. Got it? It is the most important member in IC engine and which is subjected to severe stresses. Got it? आता दुसरं एक एक्झाम्पल मला कोट करावंच वाटते. तुम्ही नट बोल्ट टाईट करण्यासाठी जो स्पॅनर वापरतो आपण, दॅट स्पॅनर इज ऑल्सो व्हेरी इंट्रिकेट पार्ट. इंट्रिकेट म्हणजे तसा सिंपल आहे, पण it is also subjected to severe stresses. See, this connecting rod and spanner, they are manufactured by forging process. The forging process काय ते दुसऱ्या विषयामध्ये शिकायला मिळेलच तुम्हाला. आता ठीक आहे, मी मागाशी म्हटलं की प्रत्येक प्रॉपर्टीला काहीतरी फिगर असाइन केली पाहिजे. मग आता नॉर्मली सगळ्यात मेकॅनिकलमध्ये सगळ्यात स्टँडर्ड टेस्ट आहे टेन्शन टेस्ट. आता ही टेन्शन टेस्ट कशी घ्यायची, त्यासाठी एक मशीन आहे. ही मशीन काय आहे, कशी ऑपरेट करते, याचा एक व्हिडिओ शेअर करेन मी तुम्हाला. एक साधं आहे बघा. त्या कुठलंही मटेरियल टेस्ट करायचं असेल तर ते या फॉर्ममध्ये तयार करावं लागतं त्याला अगोदर. म्हणजे याला टेस्ट स्पेसिमन म्हणतो आपण. हा जो टेस्टिंगचा जो मटेरियल, टेस्टिंगचा जो भाग आहे, दीज आर कॉल्ड पॅरलल सरफेसेस. त्याचा एक स्पेसिफिक डायमीटर असतो, त्याची एक स्पेसिफिक लेंथ असते. आणि हा जो पोर्शन आहे, this portion is for holding this specimen in a grips or jaws of this machine. याला ग्रिप केलं. एक्सटेन्सोमीटर नावाचं एक डिव्हाइस आहे आणि याला ग्रिप केलं आणि जर समजा हा प्लॅटफॉर्म आहे, मुव्हिंग क्रॉस हेड ज्याला म्हणतो आपण, हा जर खाली ओढला, दिस मटेरियल विल बी सबजेक्टेड टू टेन्शन. आता टेन्शन म्हणजे फोर्स किती अप्लाय केलाय, फोर्स वी कॅन मेजर. फोर्स मेजरमेंटसाठी देखील एक लोड सेल असू शकतं किंवा काही असू शकतं. लोड सेल आहे आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये एक्सटेन्शन व्हायला लागले, त्याची लांबी जी वाढायला लागली, ते मेजर करण्यासाठी एक्सटेन्सोमीटर आहे. म्हणजे फोर्स आणि एक्सटेन्शन म्हणजे लोड आणि एक्सटेन्शन, इलॉंगेशन, ह्या गोष्टी दोन्ही मेजर केलेल्या आहेत. पण या दोन्ही गोष्टीचा वापर करून आपण प्रॉपर्टी डिराईव्ह करत नाही. युजिंग फोर्स डिवायडेड बाय ओरिजिनल क्रॉस सेक्शन एरिया. हा ओरिजिनल क्रॉस सेक्शन एरिया, वी गेट अ व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड स्ट्रेस. याची ओरिजिनल लेंथ मला माहिती आहे. एक्सटेन्सोमीटर मला चेंज इन लेंथ देतोय. चेंज इन लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. दिस रेशो डेल्टा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड स्ट्रेन. स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, कारण चेंज इन लेंथ इट इज इन मिलीमीटर, ओरिजिनल लेंथ इट इज ऑल्सो इन मिलीमीटर. व्हॉट वी गेट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. आता त्याच्या खाली हे एक एक्सप्रेशन लिहिलेलं आहे. ते एक्सप्रेशन काय आहे ते आपण बघू पुढं. ठीक आहे. आता ह्या ज्या स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या व्हॅल्यूज आहेत त्या जर मी अशा प्लॉट केल्या, इफ स्ट्रेस इज प्लॉटेड अगेन्स्ट स्ट्रेन, व्हॉट आय गेट, इन सम केसेस आय गेट अ स्ट्रेट लाईन, इन सम केसेस आय गेट अ नॉन लिनियर कर्व. दिस इज लिनियर कर्व, दिस इज नॉन लिनियर. दॅट इज रिलेशनशिप बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेन is linear and here in this case relation is non-linear. आता स्ट्रेस आणि स्ट्रेन मधली जर रिलेशनशिप लिनियर असेल तर त्या पर्टिक्युलर मटेरियलसाठी फॉर अंडर ऑल सिच्युएशन्स स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन and the constant of proportionality is called as modulus of elasticity or Young's modulus. This is very important property of for every material. म्हणजे स्ट्रेस ही एक प्रॉपर्टी आहे, स्ट्रेन ही एक प्रॉपर्टी आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी और यंग्स मॉड्युलस इट इज ऑल्सो अनदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आता आपण पुढं बघू. हे पहा, आता आपल्याला या हे स्ट्रेस स्ट्रेन प्लॉट केल्यानंतर एक काही मटेरियलमध्ये अशा प्रकारचं कर्वेचर मिळतं, काही मटेरियलमध्ये अशा प्रकारचा ग्राफ मिळतो. See, let us focus on this graph clearly. The relationship is linear.
stress is proportional to linear. This point is called proportional limit. आता सेम लॉजिक या ग्राफमध्ये देखील अप्लाय करा. स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेन अप टू पॉइंट पी. इट इज कॉल्ड प्रोपोर्शनल लिमिट. आता पीच्या पुढं काय झालं, कर्वेचर इज सॉरी हे रिलेशनशिप लिनियर न राहता हे नॉन लिनियर झालं. आता या ग्राफमध्ये बघा, आता हे प्रत्येक शेकडो हजारो मटेरियल आहेत. प्रत्येक मटेरियलचं बिहेवियर वेगळं आहे, पण आपल्याला बिहेवियर जरी वेगळा असेल तरी काही प्रॉपर्टीज आपल्याला त्या बिहेवियर मधून ड्रॉ कराव्या लागतील. आता हे पहा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अप्पर यील्ड पॉइंट, इट इज कॉल्ड लोअर यील्ड पॉइंट. यील्ड म्हणजे काय? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फेनॉमेना इन मेकॅनिकल मटेरियल्स. यील्डिंग म्हणजे काय? एका ठराविक लिमिट पर्यंत ते मटेरियल इलॅस्टिकली डिफॉर्म होतं, परंतु ती लिमिट एक्सीड केली दॅट मटेरियल विल स्टार्ट डिफॉर्मिंग प्लास्टिकली. आता ते प्लास्टिक डिफॉर्मेशन कसं असतं शक्यतो? इट इज परमनंट इन नेचर. इलॅस्टिक डिफॉर्मेशन इज टेम्पररी इन नेचर. म्हणजे इलॅस्टिक डिफॉर्मेशन केलं आणि जर अप्लाइड लोड जर मी रिमूव्ह केला, मटेरियल विल कम बॅक टू इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. बट वन्स इट बिगिन्स प्लास्टिक डिफॉर्मेशन, त्याच्यानंतर ते पुन्हा ओरिजिनल साइज शेपला येणं शक्य नाही. सी दॅट पर्टिक्युलर पॉइंट इज कॉल्ड यील्ड पॉइंट. म्हणजे यील्ड पॉइंटच्या अगोदर मटेरियल इलास्टिक आहे. वन्स दिस यील्डिंग बिगिन्स, मटेरियल स्टार्ट्स डिफॉर्मिंग प्लास्टिकली. आता काही मटेरियलमध्ये एक्झॅक्टली असं बिहेवियर काही मटेरियलमध्ये मिळत नाही. आता प्रोपोर्शनल लिमिटपर्यंत बिहेवियर स्ट्रेस स्ट्रेनचं सरळ आहे, पण त्याच्या पुढं यील्डिंग कधी होते हे ह्या डायग्रामवरून इंडिकेट होत नाही. म्हणजे प्रत्येक मटेरियलचा यील्ड पॉइंट स्ट्रेंथ हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कारण यील्डिंग पॉइंट काय सिग्निफाय करतो? इट सिग्निफाईज दॅट बियॉन्ड यील्डिंग पॉइंट मटेरियल डिफॉर्म्स प्लास्टिकली. आता मेकॅनिकलमध्ये बऱ्याच सिच्युएशन्स अशा आहेत, प्रत्येक मेंबर हा डिझाईन केलेला असतो इट शुड नेवर डिफॉर्म प्लास्टिकली. कारण जर कनेक्टिंग रॉड, आयसी इंजिन मधला कनेक्टिंग रॉड किंवा पिस्टन किंवा क्रँकशाफ्ट जर प्लास्टिक डिफॉर्मेशन व्हायला लागलं तर ते आयसी इंजिन चालेल का रे 15 वर्ष? चालणार नाही. दॅट्स वाय एव्हरी मेकॅनिकल मेंबर इज डिझाइन्ड फॉर द स्ट्रेस लेवल विच मस्ट बी लेस दॅन यील्ड पॉइंट लिमिट. म्हणून प्रत्येक मटेरियलचा यील्ड पॉइंट हा आपल्याला कॅल्क्युलेट करता आलाच पाहिजे. आता ती कॅल्क्युलेट करायच्या काही मेथड्स आहेत. सी वन ऑफ द मेथड इज कॉल्ड ऑफसेट मेथड. आता ह्या ऑफसेट मेथडमध्ये काय, 0.002 एवढं स्ट्रेन आलं, एवढं स्ट्रेन ह्या ॲक्सिसवर घेतलं आणि तिथून पॅरलल लाईन टाकली. म्हणजे ह्या स्ट्रेट लाईनला पॅरलल लाईन टाकली, तर ही लाईन कर्वला जिथे इंटरसेक्ट होते दॅट पॉइंट इज कॉल्ड यील्ड पॉइंट. आता हे तुम्हाला पुढच्या ग्राफमध्ये कळेल. टिपिकल इंजिन स्ट्रेस स्ट्रेन बिहेवियर टू फ्रॅक्चर पॉइंट F. द टेन्साईल स्ट्रेन TS इज इंडिकेटेड ॲट पॉइंट M. आता हा स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम काही सॉफ्ट मटेरियलमध्ये अशा पद्धतीनं प्लॉट होतो. क्लिअरली यू कॅन सी द लाईन इज स्ट्रेट अप टू दिस पॉइंट. दिस पॉइंट इज कॉल्ड प्रोपोर्शनल लिमिट. आता इथं यील्डिंग दाखवलेलं नाहीये, पण इथं कुठंतरी यील्ड पॉइंट आहे. म्हणजे इथून परमनंट डिफॉर्मेशन चालू होतं. आता एकदा परमनंट डिफॉर्मेशन चालू झालं तरी देखील स्ट्रेस लेवल वाढत चालली. कुठपर्यंत वाढते ते? अप टू दिस पॉइंट. दिस पॉइंट इज कॉल्ड अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ मटेरियल. आता या पॉइंट नंतर मात्र हे स्पेसमन कसं बिहेव करते बघा. स्पेसमन इलॉंगेट होते, पण या पर्टिक्युलर हा पॉइंट पास झाला की क्रॉस सेक्शन एरिया विल स्टार्ट रेड्युसिंग. दिस इज कॉल्ड नेकिंग. आणि एकदा नेकिंग चालू झालं की अप टू फ्रॅक्चर पॉइंट स्ट्रेस लेवल वाढत नाही. दिस F इज कॉल्ड फ्रॅक्चर पॉइंट. आता काही डायग्राम्समध्ये याच्यानंतर अल्टिमेट स्ट्रेन नंतर कर्व हा असा वर गेलेला दाखवलेला. तो वर का जातो? कारण स्ट्रेस लेवल इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ क्रॉस सेक्शन एरिया. आता हा जो डायग्राम प्लॉट